म्हणजे राजकारणामध्ये दादा एक वेगळं रसायन होतं. त्यांचं वक्तशीरपणा, त्यांची कामाकडे बघण्याची दृष्टिकोन असेल, येणाऱ्या माणसांच्या अडचणी समजून घ्यायच्या असेल, एखादं पत्र दिलं तर ते पत्र वरचं लाईन बघितलं तर त्यांना कळायचं की काय नक्की हे आहे, आणि त्या अधिकाऱ्याला लगेच फोन लावायचे. आज ही कल्पना मनाला शिवतच नाही. आमचा विश्वास बसत नाही, दादा नाहीत. दादांचा एक फोन गेला तरी लोकांची कामं व्हायची. दादांचा शब्द हा अंतिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मानला जात होता. आणि एक लक्षात ठेव, ते नेहमीचा आवाज त्यांचा लक्षात ठेव, आपण साहेबांना सोडलेलं नाही, आपण राष्ट्रवादी सोडलेलं नाही. उगीच कुठंतरी काहीतरी बोलू नको, आपण राष्ट्रवादी बरोबर आहोत, साहेबांच्या बरोबर आहोत. मला जरा असं वाटलं की दादा आता 4 वाजता पाठी आलेत, त्यामुळे दादा सकाळी उठणार नसतील. मी सकाळी फोन लावला 7ला, तर म्हणजे बैठक सुरू झाली दादांच्या. की जे दादा आहेत त्याच्या विरुद्ध कुठेतरी दादांना एक यंत्रणा तयार झाली, ती मांडतीये आणि दादांना बदनाम करते. दादा धर्मवीर संभाजी कधी बनले नाहीत, स्वराज्य रक्षक संभाजी म्हणते. की दादा जातीवादी होते का, तर त्या बाबतीत माझा अनुभव मी सांगेन की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने असेल, अजितदादांच्या दृष्टीने असेल. अजितदादांचं जर ह्या महिन्यात आपण बघितलं की दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत. शेवटी नेतृत्व एका दिवसात घडत नाही, आणि मी तर असं बोलीन की महाराष्ट्रातला न झालेला सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री अजितदादा. तुम्हाला जर एक शेवटचं त्यांच्याशी बोलायची संधी दिली तर तुम्ही अजितदादांशी काय बोला, कसं बोला? पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही. नमस्कार. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे सातारा जिल्ह्यातील नेते सुनील माने साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राज्याचे सरचिटणीस निलेश कुलकर्णी सर. आपल्या दोघांचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. माने साहेब, तुमच्यापासून सुरुवात करतो. अजितदादांचा आणि तुमचा पहिला कार्यकर्ता म्हणून संपर्क कधी आला आणि त्या भेटीतली काही आठवण सांगण्यासारखी आहे का? 99 साली राष्ट्रवादी पक्षाचा युवक अध्यक्ष म्हणून सुरुवातीला काम सुरू केलं कोरेगाव तालुक्यामध्ये. त्यानंतर मी 2001 मध्ये नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्तीला उभं राहिलो, आणि अध्यक्ष झाल्यानंतर दादा त्या काळात पालकमंत्री सातारचे होते, आणि दादांची कामाची पद्धत, डीपीटीसी मध्ये ज्या मागण्या असतील त्या ऐकून घ्यायचं. म्हणजे मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पालकमंत्री डीपीटीसीवर काय बघतात, परंतु कुठल्याही सदस्याचं त्या ठिकाणी म्हणणं पूर्ण ऐकून घ्यायची भूमिका, म्हणजे साधा सदस्य असू द्या, त्या ठिकाणी त्याच्या गावच्या अडचणी असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका दादांनी त्या ठिकाणी सातत्यानं असायची. आणि डीपीटीसी आधी आमची चर्चा व्हायची, त्यामुळे त्यांची कामाची पद्धत बघितली, अधिकाऱ्यांच्या वचक बघितला, आणि त्या काळामध्ये जिल्ह्यात जे पैसे मिळाले की विकासाला चालना मिळाली ही बघितल्यानंतर आम्ही त्यावेळी निर्णय घेतला की आपण दादांच्या नेतृत्वाखाली काम करायचं. शेवटी राजकारणामध्ये नेता कसा असला पाहिजे प्रत्येकाची संकल्पना आहे, आणि दादांचं कामाचा उरक असेल, शिस्त असेल, प्रशासनावर पकड असेल, त्यावेळेस मी निश्चय केला. माझं त्यावेळेस 23 वर्ष वय होता, 23-24, की आपण ह्या माणसाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करायचं राजकारणामध्ये. कुलकर्णी साहेब, तुम्ही दादांचा संपर्क तुम्हाला कधी? माझा संबंध साधारण सेवा दलाचा सातारा शहरचा अध्यक्ष मी होतो. भाऊसाहेब महाराजांच्या, शिवराजांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पालकमंत्री दादा होते. त्या काळात जास्त संपर्क आला. त्यांची कामाची पद्धत, त्यांची एक झपाटा जो असायचा त्याकडे आकर्षित झालो हळूहळू. आणि त्यातच मग परत काम करत सेवा दलाची एक असलेली माझी नियोजन, म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपमध्ये संघ काम करतो त्या पद्धतीनं काँग्रेसची परंपरेत सेवा दल अशी एक संकल्पना माझ्या मनात होती. ते काम करत पुढे निघालो. त्यानंतर काही कारणानं दादांचा संपर्क आल्यावर मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झालो सेवा दलाचा. आणि त्यानंतर साताऱ्यामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या. त्या काळात दादांचा जास्त संपर्क साताऱ्यात, त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. पण त्या काळात थोडंसं राजकीय भूमिका माझ्या काही वेगळ्या झाल्या, त्यात काही संघर्षाला सामोरं जावं लागलं. त्यावेळेला मला दादांनी बोलवून घेतलं मुंबईत, आणि मला म्हणले, निलेश
ठीक आहे, तू माझ्यासाठी काम करतोय, पक्षासाठी काम करतोय, पण तुला मी एक खरं आणि वास्तव बोलीन की तुला उद्या अडचण आली तर तुला साताऱ्यात तुला डे टू डे फेस करायचंय. त्यांचं वाक्य आजही माझ्या कानात आहे, तुला साताऱ्यात डे टू डे फेस करायचंय. मी कधी दिल्लीत असेन, मी कधी मुंबईत असेन, मी बारावीत असेन, पुण्यात असेन, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी तुला मदत करेन असं होऊ शकत नाही. त्यामुळे माझं मत असं आहे, तू सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून लक्ष घालायचं नाही, तुला मी वेगळं काम देईन. आणि त्यानंतर काहीच काळात मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो, राष्ट्रवादी सेवा दलाचा. आणि त्या काळात महाराष्ट्रात फार मोठं म्हणजे सेवा दल म्हणलं की सेवा करणारी काहीतरी माणसं टोपी घातलेली, मळकटलेली वगैरे अशा पद्धतीने एक लोकांचा समज होता. माझ्या काळात डॉक्टर, वकील अशी उच्च शिक्षित लोक पूर्ण महाराष्ट्रात मी पदाधिकारी केली सेवा दलाची. आणि फार मोठं टीमवर्क, मग त्यातनं कार्यक्रम स्वरूप देणं, म्हणजे सेवा सप्ताह, स्वाभिमान सप्ताह, हे त्यावेळेला संकल्पना माझ्या होत्या ह्या गोष्टी. किंवा आता हे थोडस हे म्हणतो ना बूथ 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 लेवलला जे काम आलं, हे त्या काळात मी माझ्या सेवा दलाचं केलं होतं. म्हणजे गावाच्या गल्लीपासून ते राज्यापर्यंत नेटवर्क, दादांना मी फोन नंबर दिले, लावा तुम्ही फोन, आणि मी सांगितलेलं त्याला किती वेळात पोचतोय बघा. हे त्याच्यामुळे ते फार जवळ गेलो मी ते. आणि मग नंतर कनेक्शन चांगलं झालं, मग सेवा दलाचं काम करता करता दादांच्या फार जवळ गेलो. दादांची एक शिस्त होती, दादांची एक कामाची पद्धत होती. सकाळी लवकर उठून दादा कामाला लागायचे. म्हणजे बहुतेक करून सकाळी 7 वाजता दादांच्या बैठका चालू व्हायच्या. या शिस्तीचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही झाला का? नाही, राजकारणामध्ये मी एकदा मुंबईला गेलतो आणि दादा औरंगाबादहून पहाटे 4 वाजता आले ते. मला जरा असं वाटलं की दादा आता 4 वाजता पहाटे आलेत, त्यामुळे दादा सकाळी उठणार नसतील. मी सकाळी फोन लावला 7ला, तर म्हणजे बैठक सुरू झाली दादांच्या. पण जर माणूस 4 वाजता औरंगाबादहून येऊन त्या ठिकाणी सकाळी 7ला बैठक सुरू करत असेल, तर राजकारणामध्ये त्या ठिकाणी एवढी गतिमानता असेल किंवा लोकांचे प्रश्न असतील. आम्ही बघितलं, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या माणसाचं काम होत असेल तर डायरेक्ट चटमंगनी पटशादी त्या ठिकाणी बघतो, करतो, भेटा असं काही नसायचं. त्या ठिकाणी जे होण्यासारखं असेल, सामान्य माणूस असू द्या, त्या ठिकाणी ज्यावेळेस जनता दरबार असायचा त्यावेळेस 100-100, 1000 माणसं दादा सकाळी भेटायची. तर बुधवारी दादा राष्ट्रवादी भवनला असायची सकाळी. बुधवारी सकाळी महाराष्ट्रातनं चांद्यापासून बांद्यापर्यंत माणसं यायची. जवळपास 500-1000 माणसं सकाळी असायची. त्यापैकी जवळजवळ 90% लोकांची कामं व्हायची आणि त्या लोकांच्यावर एक समाधान असायचं चेहऱ्यावर. म्हणजे मलाही वाटलं की एवढं काम केलं तर राजकारणामध्ये आपण न्याय देऊ शकतो सामान्य माणसाला. शेवटी राजकारण, सत्ता हे माणसाच्या उत्कर्षाचं किंवा माणसांच्या प्रश्न सोडण्याचं साधन आहे, ते मिरवायचं नाही. आणि त्यापासून आम्ही बोध घेतला की म्हणजे सत्तेमध्ये असो किंवा विरोधामध्ये असो, आपण माणसाला न्याय देऊ शकतो. आणि ती घेऊन मी राजकारणामध्ये काम केलं. 25 वर्ष रहमतपूरमध्ये माझ्या नेतृत्वाखाली नगरपालिका त्या ठिकाणी काम करतोय. निश्चित दादांनी मला खूप संध्या दिल्या. म्हणजे राजकारणामध्ये दादा एक वेगळं रसायन होतं. त्यांचं वक्तशीरपणा, त्यांची कामाकडे बघण्याची दृष्टिकोन असेल, येणाऱ्या माणसांच्या अडचणी समजून घ्यायच्या असेल, एखादं पत्र दिलं तर ते पत्र वरचं लाईन बघितलं तर त्यांना कळायचं की काय नक्की हे आहे, आणि त्या अधिकाऱ्याला लगेच फोन लावायचे. यातून काही आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये काही तुम्हाला लाभ या शिस्तीचा? निश्चित. म्हणजे हे दादांची कामाची पद्धत बघितल्यानंतर जे राजकारणामध्ये आम्ही जे यशस्वी झालो, मी जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष म्हणून 7 वर्ष काम करू शकलो, किंवा पक्षाचा जवळपास 14 वर्ष अध्यक्ष म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं. रहमतपूर सारखं जे आमचं गाव, आज त्या गावामध्ये विकासाचं एक जिल्ह्यामध्ये एक वेगळा वलय किंवा ठसा निर्माण केला, हे दादांच्या प्रेरणेमधून होऊ शकलं. मी शिक्षण संस्था चालवतो, त्या संस्थेत दरवर्षी माझी राज्यामध्ये स्कॉलरशिपला असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मुलं सिलेक्ट होतात. हे सगळं दादांच्या प्रेरणा घेतली कामाची, आणि त्यापासून आम्ही स्वतःच्या कामामध्ये बदल केले आणि ह्यामुळे आम्ही राजकारणामध्ये आज यशस्वी आहे. दादांचा एक फोन गेला तरी लोकांची कामं व्हायची. दादांचा शब्द हा अंतिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मानला जात होता. दादांच्या या कार्यपद्धतीमुळं कधी एखाद्या वेळेला तुमच्याकडून चूक झाली असेल तर कधी दादांनी तुम्हाला काम का नाही झालं म्हणून झापलं, किंवा तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षेपेक्षा तुमच्याकडून चांगली कामगिरी झाली म्हणून दादांची शाबासकीची थाप कधी पडली का खांद्यावर? अनेक वेळा असे प्रसंग झाले. पक्षाध्यक्ष म्हणून असताना किंवा कार्यक्रम असला
आणि कार्यक्रमामध्ये शिस्त नसेल किंवा जिल्ह्याचा कार्यक्रम असू दे, कुठं कार्यक्रम असला आणि त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला, दादांना शिस्त फार महत्वाची होती. म्हणजे कार्यक्रमामध्ये शिस्तपणा असला पाहिजे, पक्ष शिस्तीत चालला पाहिजे, ही त्यांची भूमिका असायची. अनेक वेळा असं काही प्रसंग आले की मला आठवतंय, आम्ही जिल्हा परिषदच्या सगळ्या सदस्यांचा सत्कार घेतला, नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या, आणि कार्यक्रम झाला आणि एकादश होती आणि त्या लोकांना महिला, जिल्ह्यातनं सगळ्या महिला आलत्या, नगरसेविक होत्या, जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, आणि आम्ही जेवण ठेवलं नव्हतं. तर ते म्हणत्या, ह्या महिला आता इथून जाऊन जेवणार कधी? मग एवढंच शशिकांत शिंदे साहेबांनी मला एवढं झापलं ना, ही पद्धत नसते कामाची. म्हणजे त्या ठिकाणी निश्चित म्हणजे त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखं काही गोष्टी मिळाल्या. कुलकर्णी साहेब, तुम्हाला असं कधी अनुभव? हा, आता त्या बाबतीत मी जरा 3 गोष्टी सांगेन की मी शिकलो, त्यातून काय शिकलो, ह्या थोडक्यात तुमचा प्रश्न. पहिल्यांदाच महाराष्ट्राचा सेवा दलाचा अध्यक्ष म्हणून काम करताना एकदा असं झालं की नाशिक जिल्हा, सांगली जिल्हा, असे 2-3 जिल्ह्याची अध्यक्षपद नेमायची होती. त्यामध्ये 2-2 नेते, म्हणजे सांगलीमध्ये जयंत पाटील साहेब, RR पाटील साहेब, दोघांची माझा हा पाहिजे. नाशिकमध्ये असाच एक प्रॉब्लेम झाला. अशा काही गोष्टी, त्याचबरोबर काही कार्यक्रम राबवायचे होते, म्हणजे सेवा सप्ताह, स्वाभिमान सप्ताह, असे बाबा हे कार्यक्रम मी राबवणार आहे, त्याची एक मान्यता घ्यायची होती. अशा 4 प्रश्न माझे होते. ते 4 प्रश्न अर्जंट होते, अर्जंट, की आता निर्णय घ्यायचा आहे, काय करू, आणि तो दादांना विचारल्याशिवाय मला घेता येत नव्हता. मग त्यावेळेला मी 2 दिवस दादांच्या बरोबर फिरत होतो, पण आता XYZ सुनील मानेंच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा आहे आणि सुनील मानेंचा XYZ माणूस बरोबर आहे, मी दादांशी बोलूच शकत नव्हतो. कसं बोलणार? माझी घुसमट होत होती की आता कसं बोलू दादांना, काय करायचं आता. मग शेवटी दुसऱ्या दिवशी हताश होऊन मी गाडीनं मुंबईतनं निघालो आणि सातारला येणार. आता म्हणलं बघू काय करायचं ते. आणि साधारण एक्सप्रेसवर असताना मला उगीच इच्छा झाली, मी फोन लावला दादांना. तर 8:30ची वेळ होती सगळ्या रात्रीची. फोन लावल्यावर म्हणला, दादा मला असे 4 गोष्टीचे निर्णय घ्यायचे आणि मला तुम्ही काही भेटू न शकल्यामुळे मला बोलता नाही आलं. तर दादा फार चिडले, म्हणजे तुला अक्कल नाही, वेळ घालवत बसतोय. तर ती वाक्य अजूनही माझ्या कानात आहेत. मला त्यांनी सांगितलं, निलेश एक लक्षात ठेव, तू महाराष्ट्राचा अध्यक्ष आहेस, मी उपमुख्यमंत्री आहे, दोघांना एक काम आहे. ज्या वेळेला पवार साहेबांनी मी आम्हाला काही निर्णय घ्यायचे असतात, आम्ही दिवसभर एकत्र काम करतो, पण तरी सुद्धा ते निर्णय आम्हाला घेता येत नाहीत. आम्ही एकमेकाशी फोन करून ते निर्णय घेतो. इथनं पुढे लक्षात ठेवायचं, एखादा निर्णय घ्यायसाठी माझ्या मागा बोंबलत फिरायचं नाही. हा शब्द काय असेल ते फोनवर विचारायचं, तुकडा घ्या, बोल तुझं काय म्हणणं आहे. तर मला त्या 4 मधल्या 3 गोष्टी पटपट आठवल्या. ऑन दी स्पॉट त्यांनी त्याचा निर्णय दिला, हे कर, हे कर, विषय संपला, बोल अजून काय. आपण म्हटलं तर आता फोनवर मी दरवेळेला, तू काय डोकं शानपणा चालवू नकोस, मला चालतंय ना तू फोन केलेला, मग तू का विचार करतोय, इथून पुढे फोनवर निर्णय घ्यायचा, उगीच माझ्या दिवस वाया घालवायचा नाही. ह्यातून मी एक शिकलो की त्यांना विनाकारण मागे फिरलेलं आवडत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, 8 मे 9 मेला दादा इथं असायचे, रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम, आणि त्यानंतर तो कार्यक्रम संपला 9 मेला की लक्ष्मण मानेंच्या इथं जायचं. लक्ष्मण मानेंच्या इथं गेल्यानंतर तिथली मीटिंग झाली की जेवण असायचं. मग त्या एका वेळेला असं झालं की आपले शेजारच्या टेबलवर पवार साहेब होते, प्रतिभा काके होत्या, रावसाहेब शिंदे त्यावेळेचे रयतचे अध्यक्ष, आणि श्रीनिवास पाटील साहेब खासदार, हे 4 जेवत होते. आणि दादांच्या टेबलवर मला जेवायला बसायची वेळ, म्हणजे योग आला थोडक्यात. आता मी जेवायला बसलो, माझ्या बरेच जिल्ह्यातले आमदार वगैरे इतर ठिकाणी बसलेले होते, आणि मी समोर जेवायला बसलेलो असताना थोडंसं बॉदरेशन होतं की दादांच्या पुढे जेवतोय, शिस्त आपलं आता पुढच्या विषय. आणि नेमकं त्यावेळेला असं घडलं, नॉनव्हेज ताटं वाढून पटापटा पटापटा आली. गडबड तर एवढी होती, उरकायचं आणि जायचं. आता मला असं वाटायला लागलं की एवढी सगळी नॉनव्हेज जेवतायत आणि मी शाकाहारी आहे, मी हे खाऊ शकणार नाही. आता कसं म्हणायचं की मी शाकाहारी आहे, माझं वाढून आणा, एवढा वेळ नाही आहे. मी आपलं म्हटलं शांत बसून राहू, उठायचं हळूच आणि निघून जायचं बाहेर. तर दादांचं लक्ष गेलं की मी जेवत नाहीये. ते म्हणले, अरे जेव ना, का थांबलायस तू? म्हणलं दादा मी शाकाहारी आहे. डोक्याला हात लावला असा, डावा हात, उजव्या हाताने जेवत. अरे तू शाकाहारी आहे. ऑन दी स्पॉट त्यांनी लक्ष्मण मानेंना स्वतःला बोलवून तुमचा माणूस द्यायचा, हे बघ इथलं ह्याचं ते ताट उचलायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, ह्याला शाकाहारी ताट पूर्ण वाढून घ्यायचं, आणि ते ताट आणल्यानंतर मी जेवणार आहे, तोपर्यंत मी थांबणार आहे. पटदिशी 2 त्यांचे स्टाफ मधले शिक्षक होते, ओळखीचे माझ्या, कांबळे सर म्हणून,
त्या दोघांनी पटपट पटपट ताट आणून वाढलं. वाढल्यानंतर ताट मला म्हणले सुरू कर, आता तुला काय अडचण नाही ना. नाही. तरी मी पदर्शन खाली जेवत होतो. जेवताना दादांना कोणी रस्ता वाढायला आलं, काय आलं की दादा माझ्या आधी ओरडायचे, तो शाकाहारी आहे, त्याच्या इथं पडाल, व्यवस्थित इकडं वाढ, त्याला काय असेल ते शाकाहारी त्याचा बघ. सगळे शेजारी अगदी पवार साहेब सुद्धा हसे, अरे केवढं हे, मला इतकं काळजी घेते दादा, टेन्शन खाली मी होतो. आणि त्यानंतर जेवण संपलं त्यावेळेला मला अजून आठवते, दादांना आवडणारी लसूण मेथी वाढलेली होती. आणि मी मेथी कधी खात नव्हतो. नेहमीच्या पद्धतीनं गडबडीत जेवायचं, जे आवडते पटपट खाल्लं, लसूण मेथी शिल्लक राहिली. दादांचं जेवण झाल्यावर ताटाकडे बघितलं, म्हणले ते लसूण मेथी का खाल्ली नाही? तर म्हणलं दादा मला आवडत नाही. पण ती मला आवडती. काय म्हणले दादा, मला आवडती, तुला ती खावी लागेल, नाही तर मला वाईट वाटेल. लगेच दादानी परत तो माणूस बोलवला, म्हणले 2 आम्रखंडाच्या वाट्या आणून इथं ठेव, तू ती भाजी खायची आणि त्याच्यावर आम्रखंड आपण दोघांनी खायचं. मी इतकं ते व्यवस्थित लसूण मेथी खाल्ली. चपाती परत दादानी घ्यायला लावली. ती भाजी खाल्ल्यानंतर मला परत आम्रखंड वगैरे खाल्लं. तेव्हापासून आजही माझ्या कुटुंबात जर विचारलं तर आठवड्यातनं कमीत कमी 3 दिवस मला लसूण मेथी असते. मला लसूण मेथी आवडायला लागली. मी अजितदादांच्याकडनं काय शिकलो? शिस्त शिकलो, विनाकारण फिरायचं नाही. दुसरा इश्यू हे लसूण मेथी खायला लागलो. दादांचं मानेसाहेब बोलणं रोखठोक असायचं. दादा एकदम तडकाफडकी बोलायचे. ह्या त्यांचा रागीट स्वभाव हा त्यांचा खरंच रागीट होता का त्यामागे काही तळमळ होती? नाही, स्वभाव असा नव्हता. परंतु राजकारणामध्ये मी एकदा दादांना बोललो की दादा तुम्ही एवढं काम करता पण लोकांना बोलता, त्यामुळे थोडेसे लोक नाराज होतात. म्हणजे सुनील लोकांना शिस्त लावली पाहिजे. जर मी लोकांना जर रागानं बोललो नाही तर लोक कशी वागतात. आणि थोडस राजकारणामध्ये असेल, पक्षात असेल किंवा प्रशासनामध्ये शिस्त महत्वाची आहे. शेवटी आपण त्याचं काम करतो. माझा एक प्रसंग सांगतो. मी एकदा पालकमंत्री दादा नव्हते तेव्हा, दुसरे कोणतरी पालकमंत्री होतं. माझी कामासाठी मी गेलतो आणि काही झालं मला माहित नाही. सकाळी बंगल्यावर मी गेल्यानंतर पत्र दिली. मला म्हणले माझ्या डिपार्टमेंटची असतील तेवढी पत्र द्यायची, बाकी मी कुठलंही काम करणार नाही. तेव्हा ते जलसंपदा मंत्री होते आणि माझे जलसंपदाचं एकही काम नव्हतं. माझं नगरविकासचं होतं किंवा बाकीचं डीपीडीसीचे काम होते. अशी मी सगळी पत्र उचलली, गाडीला स्टार्टर मारला, मोबाईल बंद केला, मी रहमतपूरला यायला निघालो. काय झालं माहित नाही मला. परत तुम्हाला ते गिल्टी फिलिंग झालं. मला थोडस म्हणजे हार्ड झालं की आपण एवढं काम करतोय, मग दादा असे बोलले, थोडं कार्यकर्त्यासमोर अपमान झाल्यागत वाटला. परंतु काय झालं माहित नाही. दादानी फोन केला रहमतपूरला, दादांच्या पीएनी, की सुनील माने कुठे आहेत, त्यांच्याबरोबर कोण आहे, त्यांचा फोन बंद आहे. तेव्हा माझ्याबरोबर आमचे नगराध्यक्ष माझे आनंदराव कोरे होते. त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि दादांचा फोन आला. मी ड्रायव्हिंग करतो, ते गाडी शेजारी बसले ते मंत्रालयातून दादांच्या बंगल्यावर फोन येतोय, उचला. त्यांनी फोन उचलला, म्हणजे दादा बोलणार आहेत. मी फोन घेतल्यानंतर म्हणतो दादा म्हणले कुठे गेला रे? दादा मी साईनच्या पुढे आलोय. परत ये म्हणजे तुझे काय काम आहे ते बघू. दादा मी पुढच्या आठवड्यात येतो. मी सांगतोय तुला की परत ये, मी राजेशला बोलवलंय, खाली मंत्रालयात खाली राजेश टोपे थांबलेत, त्यांना भेट आणि वर या. मी परत गेलो. माझी सगळी कामं त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम दादाने केलं. म्हणजे दादा म्हणजे फणस कसा असतो, वरून काठे आणि आतून गोड आणि मऊ असतो, तसं महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान झालंय आज. म्हणजे दादा पोलके दादांनी महाराष्ट्राला अबोल केले कार्यकर्त्यांना. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते अबोल झालेत की ज्यांना उद्या राजकारणामध्ये आमचं सगळं अंधकार दिसतोय की तेवढ्या कामाचा झपाटा, कार्यकर्त्यांना न्याय, कार्यकर्त्यांना ताकद, हे नेतृत्व एका दिवसात उभं राहिलं नव्हतं. 30-35 वर्ष महाराष्ट्र चांद्यापासून बांध्यापर्यंत बघितला होता आणि दादांची माणसं ओळखायची हातोटी होती वेगळी. एक कोण कार्यकर्ता काय लेवलचा आहे, सगळ्या कार्यकर्त्याचं बॅकग्राऊंड त्याला माहित असायचं. कोण कसं वागतंय, गावात कसं वागतंय, जिल्ह्यात कसं वागतंय, म्हणजे एवढे दादांचं लक्ष असायचं. एखाद्या कार्यकर्त्यानं व्यसन केलं तर दादांना खूप राग यायचा. दादा कार्यकर्त्याला तडकून सांगायचे की व्यसन करू नका. म्हणजे एवढं प्रेम कार्यकर्त्यावर. म्हणजे जेवताना एकदा प्रसंग सांगतो तुम्हाला. यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंतीचा कार्यक्रम होता आणि बाळासाहेब पाटलांच्या घरी नाश्ता होता. मी, शशिकांत शिंदे, मकरंद आम्ही सगळे नाश्ता करत होतो. दादा होते, बाळासाहेब पाटील होते.
आणि शशिकांत शिंदे घरनं नाश्ता करून आलते आणि नाश्त्याची डिश आल्यानंतर त्यांनी नाश्ता केला आणि थोडा शिल्लक राहिला. दादाने माझ्याकडे बघितले, कोणाची डिश आहे रे म्हणजे शशिकांत शिंदेची. शशिकांत हे का ठेवलंस? म्हणजे दादा मी नाश्ता करतो. तू खातोय का मी खाऊ तुझं उष्ट? शशिकांत शिंदेनी सगळी डिश संपवली परत. म्हणजे एवढा जरा शिस्त होती. दादा कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जायचे, अडचणीच्या प्रसंगात धावून जायचे. तुम्हाला काय असा एखादा प्रसंग सांगताय? आता त्या बाबतीत मी जरा असं बोलेन की थोडस दादांचा स्वभाव लोकांच्या पुढं माझं तर मत आजही आहे आणि हे आयुष्यात कधीतरी आपल्याला बोलता येईल असं वाटायचं. माझा अनुभव दादांच्या बाबतीत असा आहे, दादा जे समाजा पुढं लोकांच्या पुढं मांडले गेले, रागीट आहेत, असे आहेत, तसे आहेत, अमक आहे, तमक आहे, टोटली त्याच्या विरोधात दादा आहेत असा माझा अनुभव आहे. मला पहिल्यांदा मी जेव्हा महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो सेवादलचा त्यावेळेचा एक अनुभव सांगेन. दादा उशिरा आले होते, मी रात्री तिथं उशीरपर्यंत थांबलो होतो. कशासाठी थांबलो होतो तर मला बाबा आता भेटायचं आहे, आपण अध्यक्ष झालोय, दादांना भेटून पेढे देऊन जाऊया. तर उशीरपर्यंत दादांची भेट माझी झाली नाही. शेवटी पर्याय नव्हता. साधारण 10:30-11च्या वेळेला मी एक चिठ्ठी छोटीशी लिहिली की दादा मी असं असं भेटायला आलतो, तुमचा आशीर्वाद घ्यायला अध्यक्ष झालोय आणि पेढे मी ठेवून जातोय, स्वीकार करावा, मी लवकर येऊन भेटतोय. मला हे चिठ्ठी मिळाल्यानंतर सकाळी मी मुंबईतनं साताऱ्यात येऊन पोहोचलो, साधारण 5-5:30ला पोहोचलो होतो, झोपलो होतो. साधारणचा 6:45ला मला दादांचा फोन होता की निलेश तू कशाला यायचा त्रास घ्यायचा, आपली भेट झाली असती, तुझे पेढे मी खाल्ले, तुझे पेढे मला मिळाले, फार त्रास घेऊ नको, आता व्यवस्थित मना चांगलं काम कर, मन लावून काम कर, तुला संधी चांगली मिळाली. म्हणजे त्यावेळेला त्यांचा भावनिक इतकं मला जाणवला आवाज वगैरे की किती आपल्यासाठी त्यांचा जीव तुटतोय. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग असा घडला की जेव्हा दादानी पहिल्यांदा राजीनामा दिला, त्यांच्यावर चौकशी वगैरे लागली वगैरे, त्याबद्दल तडकाफडकी दादांचा राजीनामा झाला. त्यावेळेला मी संध्याकाळी भेटायला गेलो. म्हटलं दादा तुम्ही काय केलंय माहित नाही, पण तुमच्या भूमिकेबरोबर माझे पुण्यातले मित्र होते, आम्ही दोघं भेटलो. हो ठीक आहे, पण एकदम उद्विग्न होते प्रचंड, ते काय होईल वगैरे वगैरे. त्या प्रसंगाला एक मी त्यांना डोळ्यात पाणी उद्विग्न असं झालेलं बघितलं. आणि त्यानंतरची एकदाची गोष्ट अशी की ज्या वेळेला दादानी पहिल्यांदा शपथविधी केला भाजप बरोबर जाऊन, पहाटे शपथविधी सकाळी कळालं आणि 8:30-9:30 वाजले. दादांचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता, मोबाईल काही नेहमी दादांचा चालू नसायचा. मला त्यांनी एक टायमिंग सांगितलं होतं, ह्या टायमिंगला मला फोन करायचा, मी फोन घेत जाईल. त्यामुळे मी त्या टायमिंगला शक्य नव्हतं, सकाळचं ते टायमिंग नव्हतं. तर सकाळी मग मी मुसळे साहेब त्यांचे जे पीए होते त्यांना फोन केला की साहेब कुठे आहे दादा, फोन लागत नाहीये, मला अभिनंदन करायचं. म्हणजे निलेश एक काम करा अर्जुन, तुम्ही लँडलाईनला फोन करा. मग मुंबईतल्या त्यांच्या घरच्या लँडलाईनवर मी फोन केला, डायरेक्ट दादानी फोन उचलला. कोण? म्हणलं निलेश. हा काय रे? म्हणलं दादा तुम्ही शपथ घेतली, भाजप बरोबर आपण गेलो, आभार, आम्ही अभिनंदन तुमचं, आणि दादा तुमच्या भूमिकेवर मी आहे. निलेश एक सांगतो, तू अभिनंदन केलं, त्याच्या आधीच मला एक व्हायरल झालं होतं, मी एक पदवी मिळाली होती, मला डॉक्टरेट मिळाली होती, ती त्यांनी कुठं वाचली होती माहित नाही. मला म्हणले निलेश माझ्या अभिनंदनाच्या आधी मी तुझं अभिनंदन करतो, तू ती डॉक्टरेट वगैरे मला कळालं, बरं झालं, छान चांगलं अभ्यास करतोयस, हरकत नाही, तुला शुभेच्छा त्याबद्दल. अहो म्हटलं दादा माझं काय अभिनंदन, मी तुमच्या अभिनंदनासाठी फोन केला. ठीक आहे मला कळतंय. आणि म्हटलं आणि एक लक्षात ठेव, ते नेहमीचा आवाज त्यांचा, लक्षात ठेव आपण साहेबांना सोडलेलं नाही, आपण राष्ट्रवादी सोडलेलं नाही, उगीच कुठं तरी काहीतरी बोलू नको, आपण राष्ट्रवादी बरोबर आहोत, साहेबांच्या बरोबर आहोत, उपमुख्यमंत्री शपथ भाजप बरोबर. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, तुम्ही जे घ्याल, तुम्ही उद्या दादा MIM मध्ये गेला तरी मी तुमच्यावर आहे. त्यावेळेला दादाचा आवाज कातरलेला, म्हणजे असा एकदम भावनिक झाला. मी ऐकला, दादा 2 मिनिटं काही बोलले नाहीत. ठीक आहे निलेश मला माहित आहे तू माझ्याबरोबर आहेस, हरकत नाही, असू दे, थँक्यू, ठेवला फोन. म्हणजे 2 वेळेला मी प्रचंड दादांना भावनिक बघितलं, ऐकलं, त्याच्यावरनं ते भावनिक आहेत हे कळलं. आणि नेहमी अनेक वेळेला अनेक गोष्टी लक्षात यायच्या की जे दादा आहेत त्याच्या विरुद्ध कुठेतरी दादांना एक यंत्रणा तयार झाली, ती मांडतीये आणि दादांना बदनाम करते.
दादांच्या कामाच्या बाबतीत बारकावा ही गोष्ट एक फार सगळीकडं प्रसिद्ध होती. की दादा बारकावा, कामात ॲक्युरसी पाहिजे ह्या गोष्टी. त्याचे 2 अनुभव माझ्याकडे आहेत. एकदा अगदी सगळ्यांनाच माहिती आहे, दादांचे ड्रायव्हर मनवे म्हणतात, मनवे मामा, त्यांना जकातवाडीला घर बांधलं होतं. कुठली जागा आपली सातारा जकातवाडीला त्यांचा बंगला आहे, घर बांधलेलं आहे. बर. तर तो बंगला नवीन झाला होता आणि दादा त्या बंगल्याला घर बघायसाठी ड्रायव्हरनं आपलं त्यांना नेलं होतं. कौटुंबिक भेट होती थोडक्यात. तर त्यावेळेला मला आठवते श्रीनिवास पाटील साहेब, मी आणि अजून कोण होतं आठवत नाही, असं एक 2-4 फक्त दादांच्या बरोबर आम्ही होतो. ते घर बघायला गेल्यानंतर घरात एंट्री केली. आता त्यांची मुलं बिलं सगळी पाया पडली. एक भावनिक प्रसंग होता घरगुती, की मालक आपल्या घरी आलाय. मनवींच्या घरी एक भावनिक कौटुंबिक प्रसंग होता. आपलं पाहत होतं. तिथनं त्यांचा एक जिना चढून वर जायचं असं एक जागा होती घरात बांधली. दादा म्हणले चल वर जायचंय. वर जायचंय असं जाताना जिथं टर्न असतो आपला, एक त्याला गॅलरी म्हणतो किंवा काय आपण, तिथे खिडकी होती. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, फार जुनी गोष्ट आहे. आणि ती खिडकी दादांनी सांगितली की ती खिडकी उघड. मनवीने पळत पळत ती लगेच खिडकी उघडली. त्यांना असं वाटलं की वारं विरं अपेक्षित असेल दादांना काय. तर पूर्वीची पद्धत बघा, आठवते का, ताण लावायची खिडकीला, ताण असायचे, ताण अडकवायचे. तसे ताण होते तिथं जाऊन, मला आठवतंय अजून. ते दादा म्हणले त्याला उघड पूर्ण, त्याला हे लाव. तर त्याने आपले ताण लावले. तर ती खिडकी उघडल्यावर एक खिडकी अशी तिरकी झाली आणि एक खिडकी सरळ राहिली. दादानी तो ताण काढला, असं केलं. हे कोण आहे, त्यांनी हे असं करून घ्यायचं, खिडकी अशी उघडली पाहिजे. मी तो एक बारकावा बघितलेला, स्वतः डोळ्यानं बघितलेला. त्यानंतर बारामतीला सर्किट हाऊसचं काम झालं होतं नुकतंच, रंगाचं काम झालं होतं आणि रंग झालेला वगैरे असं नवीन सगळं इमारत होती बारामतीची. जेवायला होतो, मी जेवलो तिथं. जेवण झाल्यानंतर दादा बेसिनला हात धुवायला आले. बेसिन पुढे आरसा असतो. हात धुताना तिने आरशात बघितलं, आरशातनं मागची खिडकी बघितली आणि खिडकीला चौकोनी बार होते. त्या बारच्या बाहेरून एक फिक्स काच होती, ग्लास होती थोडक्यात. मग त्या पेंटरनं शॉर्टकट मारला असेल किंवा काय असेल, एक सॉलिड माहित नाही, त्यानं 3च बाजू त्या बारच्या रंगवल्या होत्या आणि काचेची बाजू काच न काढल्यामुळे ते रंगवता आली नव्हती. ती बाजू तशीच होती. दादानी ती काचेची राहिलेली ती बारची बाजू पलीकडची काचेच्या बाजूची आरशात बघितली. हात पुसताना मागं वळले. ह्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण, कुणाला रंगाचं काम कोणी केलं आहे का, त्याला बोलवायचं. उद्या सकाळी ती काच काढायची आणि बाहेरून रंग द्यायचा. मला असं परत काम चालणार. ह्याचं बिल दिलंय का, नाही दिलं, ह्याचं बिल थांबवा, ते काम करून घ्यायचं. पैसे दिलेत ना तुला, काम व्यवस्थित. हा दुसरा बारकावा प्रचंड. म्हणजे एखाद्या ठिकाणी कार्यक्रमात गेलं, आता तुमच्या इथं आले, चुकून काही पडलेलं दिसलं तर ते तुम्हाला नाहीच सांगायचे, स्वतः उचलायचे. स्वतः उचलायचे, तुम्हाला म्हणायचे डस्टबिन कुठं आहे, तुमच्या हातात नाही द्यायचे, स्वतः डस्टबिनला जायचे, टाकून यायचे. आम्ही लोक, कुणी तुम्ही राष्ट्रवादीच्या विचारलं ना, तर दादा यायची म्हटली की आम्हाला भीती असायची, काय होईल कसं होईल. मी तर सेवा दलाचा अध्यक्ष, मी सगळं नियोजन कामाचं वगैरे प्रत्येक ठिकाणी माझ्याकडे. मला तर एवढं अलर्ट राहावं लागायचं प्रचंड. म्हणजे अशा अनेक शिस्तीचे किंवा म्हणजे असे स्वच्छतेचे अशा पद्धतीचे प्रसंग त्यांच्याकडे. बांधकामामध्ये त्यांचा बारकावा असायचा. आपल्या सर्किट हाऊसवर काही त्रुटी होत्या. एकदा सर्किटला मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आले ते, आणि दादा बाहेर आले, गाडीत बसताना फरशी तुटली होती. ती फरशी बघितली आणि लगेच त्यांनी बोलवलं डेप्युटी इंजिनियरला. हे कामाची पद्धत, किती दिवस झालं काम होऊन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी जे बांधकाम केलं असेल, पुण्यामध्ये असेल, बारामती असेल किंवा त्यांचा स्वतःचा बंगला असेल, म्हणजे देवगिरी, त्यांच्याकडे टापटीपणा हा खूप मोठा. आणि त्यांचं ऑफिस, तुम्ही जर मंत्रालयात गेलं तर प्रचंड ऑफिसमध्ये स्वच्छता असेल किंवा एक वेगळं दबदबा होता. दादा सकाळी 6 वाजता मंत्रालयात यायचे, अधिकारी सगळे हजर असायचे. जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा सकाळी 6:30-7ला काम सुरू व्हायचं. कलेक्टर, ESP असेल, सगळे अधिकारी सकाळी 7ला असायचे. म्हणजे प्रशासनावर प्रचंड पक्कड आणि वेळेची शिस्त. दादांच्या बरोबर काम करणारे अधिकारी असतील, पदाधिकारी, मी आवर्जून सांगेन, मला 8:30ला 9ला उठायची सवय होती. पण जेव्हापासून दादांच्या संपर्कात आलो, कधी दादांचा फोन येईल, अचानक कुठल्या कामासाठी, ह्याची गॅरंटी नसायची. त्यामुळे मला कायम, भला आंघोळ नाही करी नुसता बसेल, पण 7च्या अगोदर उठणे ही सवय आजपर्यंत अंगवळणी पडलेली आहे. एखाद्या दिवशी उशिरा आलोय, पहाटे येऊन झोपलोय,
तरी 7 ते 8 एक जागं राहायचं आणि 8ला परत झोपायला आला उठू हरकत नाही. पण त्या वेळेमध्ये दादांचा फोन येईल का ही धास्ती मनाला असायची. आणि अचानक आला तर मग आपण काय करायचं अशा पद्धतीनं. एक दोन वेळा असं घडलं, मी रात्री काही कामासाठी निरोप ठेवला आणि त्यांचा पहाटे म्हणजे 7 7:15 दरम्यान फोन आला आणि मी उचलला गेल्यानंतर भेटल्यावर तू असं परत करायचं नाही, निरोप ठेवतो आणि सकाळी फोन कुठं जातो रे, इतका वेळ झोपतो. ह्या गोष्टी मी म्हणजे अनुभवल्यात. मग तेव्हापासून मनाला एक सवय लागली की काही झालं 7च्या पुढे जागं पाहिजे आपण, कमीत कमी 9ला दादा कुठेतरी गेले असतील, फोन आता काय अडचण नाही अशा पद्धती. पण ती एक मनाला धास्ती. म्हणजे आता दादा गेले तरी सुद्धा आजही मी त्या टायमिंगला उठून असं वाटतं की फोन येईल का, भीती वाटते. साताऱ्यातला एक अनुभव आहे. साताराच्या कास तलावाच्या उंचीवाढीचा प्रश्न होता 2007-2008 त्यावेळेला असेल. दादा त्यावेळेला ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री होते आणि शिवेंद्रराजे साताऱ्यातले आमदार आणि नगरपालिकेचे काही अधिकारी पदाधिकारी त्यावेळेला तलावाच्या उंचीवाढीचा प्रस्ताव घेऊन दादांकडे गेले. तर त्यावेळेला दादांनी 7 मीटरच्या ऐवजी 15 मीटर त्या भिंतीची उंची वाढवावी की ज्याच्यामुळं स्टोरेज जास्त पाण्याचं होईल. तर ते दादांनी सुचवलं आणि दादांनी ते मंजूर केलं. मुळामध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्यामध्ये सातारा शहराच्या पाणी पुरवठा योजना बसत नव्हती, परंतु दादांनी जनहितासाठी ती योजना त्यामध्ये बसवली आणि त्यामध्ये निकषात बसण्यासाठी म्हणून सातारा टू कास ही जी 14 गाव आहेत ती गावांना सुद्धा त्यातून पाणी पुरवठा देण्याची व्यवस्था दादांनी केली. म्हणजे दादांचा दृष्टिकोन आणि एखादं जनहिताचं काम असेल तर नियमात बसवण्याची दादांची पद्धत. तसा तुम्हाला काय अनुभव माने साहेब? बरेच अनुभव असे आहेत की प्रशासनामध्ये कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून दादा नेहमी काम करायचे. शेवटी लोक जातात, स्वतःच्या कामासाठी जात नाही. प्रशासकीय काम असते, त्यांच्या गावाचं असते, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद आहे, त्या कार्यकर्त्याचं काम होणं अपेक्षित असतं. दादांची मी पद्धत बघितली. मला आठवते माझ्या रहमतपूर नगरपालिकेचं इमारतीचं काम झालं, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये पैसे होते आणि ते काम बसत नव्हतं वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये फर्निचरचं. तर सुनील सोनी म्हणून आमचे एक संचालक होते नगरपालिका प्रशासनाचे, त्यांनी त्यांना बोलून घेतलं राजेश टोपेंना. राजेश टोपे मंत्री होते. राजेश म्हणजे तू मंत्री आहेस, तुझा तो अधिकारी आहे, तो ऐकत नसेल तो राजीनामा दे म्हणले. तुझ्या प्रशासनात तुझी पकड असली पाहिजे आणि तुझा अधिकारी ऐकत नाही काय म्हणजे कागदी घडून आपण जमणार नाहीत. म्हणजे प्रशासनामध्ये कायदा आणि व्यवहाराचे सांगड घालून माणसांची कामं केली पाहिजे. जर तुम्ही होत असेल तर तुमच्याकडे कोण लोक येणार आहेत. म्हणजे मला अनेक अनुभव आले की दादा नेहमी सार्वजनिक कामासाठी त्या ठिकाणी कायदा थोडेसे कसं करता येईल, त्याला मोडिंग कसं करता येईल किंवा त्या कामासाठी काय करता येईल, नेहमी प्रत्येकाचं. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं, तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो दादांचं. तुम्ही दादांना फोन केला आज संध्याकाळी आणि दादा त्यांना नसले तर जेवढे संध्याकाळी फोन यायचे किंवा सकाळी यायचे त्यांचा ऑपरेटर लिहून ठेवायचा फोन. दिवसातनं 50 फोन आले. सकाळी दादा यायचे, बसायचे चेअरला आणि ते काल कोणाकोणाचे फोन आले ते त्या सगळ्यांना फोन करायला लावायचे. म्हणजे त्यांची कामाची पद्धतच वेगळी होती आणि नेहमी प्रशासनावर प्रचंड पकड. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अधिकाऱ्यांना एक हाताळण्याची पद्धत होती महाराष्ट्रामध्ये, ती सगळ्यांना जमत नाही. ती दादांच्या खूप वेगळी होती आणि व्यवहाराने सांगड घालून दादा प्रशासनाचे काम करत होते. अनेक कामं अशी केली दादांनी की आता तू स्वतःचा अनुभव सांगितला कास तलावाचा. दादांचं प्रत्येक कामामध्ये तसा बारकाव असायचा. चर्चेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अजितदादांचे अनेक किस्से सांगता येतील, अनेक गोष्टी आहेत. तुमच्याकडं तुम्ही 25, 30, 35 वर्ष त्यांच्याबरोबर काम करताय, त्यामुळं ही चर्चा न संपणारी न थांबणारी आहे. पण जे परिस्थिती 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी जे काही घडलं ते आपल्या समोर आहे आणि दादांच्या नंतर आता राष्ट्रवादी किंवा आता काय असा प्रश्न येतो. त्यावेळेला माने साहेब तुम्ही तुमच्या पक्षाकडं कशा पद्धतीने बघता? साहेब आज अशी परिस्थिती आहे, महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी कार्यकर्ते बोलक्या अजितदादांनी अबोल केलेत. आज आमची अशी भूमिका आहे की आम्ही ते हा प्रसंग आमच्यात येईल असं कधीच आम्ही म्हणजे विचार केला नव्हता कार्यकर्त्यांनी. दादांची कामाची पद्धत, आता अधिवेशन सुरू होणार, महाराष्ट्रातली कामं होणार, त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की दादांचं असं होईल, उद्या पक्षाचं काय.
आता सगळे आम्ही निस्तब्ध आहे. म्हणजे मी आज कोणाचं ऐकलं कोणाचं ते मगाशी एक सांगितलं की शो मस्ट गो ऑन राजकारणामध्ये. हा शो मस्ट गो ऑन नाही सर, हे एक भावनिक नातं आहे दादांचं. महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते दादा निर्माण केलेत. हा काय एका दिवसाचा विषय नाही. मग त्या गोष्टीकडे आम्ही अजून विचार केला नाही आणि बघितलं नाही की दादांच्या नंतर कोण. आज ही कल्पना मनाला शिवतच नाही. आमचा विश्वास बसत नाही दादा नाहीत. मी आज सकाळी बारामतीला गेलतो सावडण्याच्या वेळेला. आम्ही कल्पना आम्हाला वाटते की ही बातमी खोटी आहे. दादा उद्या येतील, दादा परवा येतील, असं आमची अजून अपेक्षा आहे. पक्ष संघटनेकडे बघता त्यावेळेला आता तुम्हाला पक्ष संघटनेमध्ये नेतृत्व तुमच्या जिल्ह्यापुरतं जर विचार करायचा झाला किंवा संघटनेचा विचार करायचा झाला तर आता नेतृत्व कोणाकडे जाईल असं तुम्हाला वाटतं? नाही तर कसं आहे, काय होईल? आता मकरंदाबा स्वतः या जिल्ह्याचे मंत्री आहेत किंवा आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही जर आज चर्चा करतोय किंवा लोकांची भूमिका आहे की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणं गरजेचं आहे. गरजेचं. महाराष्ट्राच्या दृष्टीने असेल, अजितदादांच्या दृष्टीने असेल. अजितदादांचं जर ह्या महिन्यातलं आपण बघितलं की दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत. शेवटी नेतृत्व एका दिवसात घडत नाही. आणि मी तर असं बोलीन की महाराष्ट्रातला न झालेला सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री अजितदादा. त्यांना संधी मिळाली नाही, परंतु खऱ्या अर्थानं जर संधी मिळाली असती तर उत्कृष्ट मुख्यमंत्री कसा असतो याचा प्रचिती लोकांना मिळाली असती. म्हणजे सगळ्याच प्रश्नाबाबत, आरोग्य असेल, शिक्षण असेल, बांधकाम असेल, सगळ्या खात्याचा आढावा दादांच्या एवढा ओळख नव्हता कोणाला. तुम्हाला काय वाटतं कुलकर्णी? नाही, आता कसं आहे, अजितदादा असे एकदम अकाली जातील असं कुणालाच कधी वाटत नव्हतं. म्हणजे आम्ही तर त्या विचाराचा विषय नव्हताच कधी. थोडं काय असतं, राजकारणात कधी काही थांबवत नसतं. अजितदादा जरी गेले असले तरी अजितदादा विचाराच्या रूपानं माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. आणि मी तर माझं वैयक्तिक बोलायचं म्हणलं तर दादांचे विचार, दादांची शिस्त, दादांच्या काही ज्या गोष्टी होत्या त्या कशा मार्गावर पुढे नेता येतील असं आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला एक नेतृत्वाची अपेक्षा असते. मग आता मला असं वाटतं की अजितदादांच्या कुटुंबामध्ये सुनेत्रा वहिनींना मी अनुभवलेलं आहे. सुनेत्रा वहिनी असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, हे त्यांचं वैयक्तिक कुटुंब आहे. त्याचबरोबर पवार कुटुंब मोठं आहे. हे कुटुंब दादांचा विचार नक्कीच पुढे नेतील आणि विशेष करून सुनेत्रा वहिनी हा विचार जास्त पुढे नेतील. त्यांची 2-3 दिवसातली जर प्रतिक्रिया, त्यांचं एक जो हे बघितलं, जी परिस्थिती आहे त्यांची, त्या फार विचार करतायत असं एक दिसतं. म्हणजे माझं निरीक्षण मी सांगेन, त्या विचार करतायत. ठीक आहे, आघात मोठा आहे, तो पचवणं त्यांनाही सोपं नाही. आणि ते कुटुंबापुरता तो आघात नाहीये, पूर्ण महाराष्ट्र हे दादांचं कुटुंब होतं. आणि दादांची अपुरी राहिलेली स्वप्न वैयक्तिक वहिनी लक्ष घालून पुरं करतील असं मला तर वाटतं. त्या पद्धतीनं सगळं राजकारण पुढे जात जाईल, एक होईल वगैरे वगैरे. आता हे वरिष्ठांचे निर्णय आहेत, त्याच्यावर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य होणार नाही. पण ते योग्य निर्णय आता सगळे होतील. पण त्यामध्ये सुनेत्रा वहिनींचा एक वेगळा रोल असेल असं मला वाटतं. कुलकर्णी साहेब, माझा भविष्यावरती विश्वास नाहीये. हो, पण तुम्ही भविष्य बघता आणि तुम्हाला त्या म्हणजे असं काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होईल असं काहीतरी असं तुम्हाला वाटलं होतं का? हो. तुम्हाला किंवा काय? त्याच्यावर बोलताना फार धाडसानं बोलायला लागेल. मध्यंतरी एका टीव्ही चॅनलवर मला असे काही प्रश्न विचारले गेले होते, तर त्यावेळेला मी त्याची उत्तरं दिली होती. ऍस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट वगैरे हा व्यवसाय आहे माझा, आणि तो सुद्धा मी अपघातानं, मलाही कधी वाटत नव्हतं की मी या क्षेत्रात येईन. पण त्या क्षेत्रात येऊन मी एवढा प्रचंड डेव्हलप झालो आणि लोकांना एक विश्वास, म्हणजे टोटली ते सायन्स आहे. म्हणजे त्यामध्ये अगदी असं काहीतरी मी देव आहे, मी जादूगार आहे ना, असं घडेल ना असं घडतं असं जर कोणी समजत असेल तर त्याला मी मानत नाही. हे सायन्स आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एक डॉक्टर असतो, डॉक्टर जसा तुमची एखादा सोनोग्राफी रिपोर्ट किंवा ब्लड रिपोर्ट बघतो आणि त्याच्यावर तुमच्या शरीराचं एक निदान करतो आणि तुम्हाला औषधं देतो, माझ्या दृष्टीने मी डॉक्टरचा रोल करत असतो. तुमची कुंडली, तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाणी ह्या तुम्हाला हे दादांचं समजलं होतं का? दादा एका म्हणजे अजितदादा हे एका फार म्हणजे कठीण प्रसंगातनं चाललेत, हे गेले 5 वर्ष दिसत होतं.
म्हणजे आपण जर अनुभवलं नको ते त्यांच्यावर झालेले आरोप विनाकारण झाले. मी मगाशीच बोललो की दादा जे आहेत ते मांडलंच गेलं नाही आणि जे नको ते मांडलं गेलं, म्हणजे विनाकारण त्रास होणं, मानसिक त्रास, सगळ्या बाजूने त्यांना त्रास होत होता, बदनामी होत होती. आणि हे काळ असतो ज्योतिषशास्त्रानुसार आमच्या, त्या काळामध्ये हे घडत असतं, त्यांचं ते चालू होतं. त्यानंतर लोकसभेची निवडणूक जर आता बघितली तर त्यावेळेला मी काही गोष्टी अशा स्पष्ट केल्या होत्या किंवा 2019 माझी आमच्या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट असते, डॉक्टर ऑफ ऍस्ट्रॉलॉजी, त्याचा विषय माझा राजकारणी योग. अनेक राजकारण्यांच्या म्हणजे जवळजवळ 100-150 पत्रिका तर अगदी स्वतः अभ्यासले आहेत. प्रत्येक व्यक्तीचं ह्याचं काय होणार हे साधारण ठोकताळा करतो, पण त्याचा एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी होऊ नये म्हणून आपण ते सगळीकडे व्यक्त होतो असं नाही. तर त्या आत्ता झालेल्या लोकसभेच्या वेळेला माझ्या जवळच्या नेत्यांना, जवळच्या अनेकांना मी बोलत होतो की अजितदादांनी आत्ताच्या घडीला स्वतःची प्रतिष्ठा कुठं पणाला नाही लावली पाहिजे. नॉर्मल त्यांनी बाजूला राहावं, सगळं चांगलं होईल. पण तुम्ही आठवून बघा, झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा जिथं जिथं जाऊन तू बघतो, तू कसा होतोय बघतो, असे जिथं जिथं बोलले तिथं तिथं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्या ग्रहमानानुसार त्या प्रतिष्ठेचं त्यांचं नुकसान झालं. नको तो सामान्य कार्यकर्ता सुद्धा जो कधी वाटत नव्हतं तो सुद्धा तिथं निवडून आला. जिथं ते गेले नाही तिथं फायदा झाला. सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत सुद्धा सुनेत्रा वहिनींना खासदार होण्याचा योग 100% होता. पण नंतरच्या काळात असं झालं की दादांनी प्रचार यंत्रणा हातात घेतली आणि सुनेत्रा वहिनीच्या पेक्षा अजितदादांची प्रतिष्ठा तिथं पणाला लागली आणि त्याचा तोटा झाला. पण त्यांच्या नशिबामध्ये खासदार व्हायचं होतं, त्या राज्यसभेवर खासदार झाल्या. म्हणजे हे जे अघटित घडलं, अघटित घडतानाच्या काही योग असतात वेगवेगळे, म्हणजे ते दरवेळेला घडतं असं नसतं. म्हणजे त्या शक्यता आम्ही लोकांनी सांगताना फार जबाबदारीनं सांगायच्या असतात. मग तशा एका वेगळ्या फेजमधनं काही वेळेला एकदम चांगलं घडतं, काही वेळेला एकदम खराब घडतं. मग आपण धरताना शक्यतो चांगलं व्हावं ह्या भूमिकेतनच बोलत असतो, करत असतो. मग त्यातली वाईट घटना दुर्दैवानं घडली, पण तसा पिरियड त्यांचा चालू होता. आणि असाच एका माझ्या जवळच्या नेत्याचाही हा पिरियड मी मागं अनुभवलेला आहे. त्यावेळी त्यांच्या बाबतीत असंच घडलं, दादांच्या बाबतीत असं घडलं, घडायला नाही पाहिजे होतं. पण शेवटी नियती, देव म्हणतो आपण, एक पॉवर, देव म्हणा काही म्हणा, पॉवर, ती पॉवर असती की जे काही गोष्टी मी देव नसतोय, मी पॉवर नसतोय, ती पॉवर ती त्यांच्या हातात ठेवती आणि ते घडलं. जर आपण दादांचा स्वभाव बघितला तर संभाजी राजांच्या बद्दल एकदा दादा बोलत होते. दादा धर्मवीर संभाजी कधी म्हणले नाहीत, स्वराज्य रक्षक संभाजी म्हणले. दादांच्या भूमिका ते ठाम होत्या, जरी ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये होते. मला आठवतंय नागपूर अधिवेशन सुरू होतं, त्यावेळेला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होते, दादा उपमुख्यमंत्री होते आणि RSS ची रेशीम बाग आहे, ज्या रेशीम बागेमध्ये सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. एकनाथ शिंदे गेले पण दादा रेशीम बागेत गेले नाहीत. त्यांच्या प्रत्येक भाषणात जर आपण बघितलं, पुण्यातलं भाषण असेल, ज्या व्यासपीठावर मोदी साहेब होते, ज्या व्यासपीठावर अमित शाह होते, त्या व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की मी शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन महाराष्ट्रात राजकारण करतोय आणि मी माझ्या विचारापासून कधी बाजूला जाणार नाही. सत्तेत गेले, राजकीय तडजोडी केल्या, विचाराच्या राजकारणात मध्ये तुम्ही जर बघितलं तर कधीही त्यांनी तडजोड केली नाही. म्हणजे सत्तेसाठी कुठं जायचं, कुठं परेड करायची, कुठं नमस्कार करायचा, ही भूमिका ठेवली नाही. एकनाथ शिंदे साहेब रेशीम बागेत गेले ते, तुम्ही तेव्हा व्हिडिओ बघा, परंतु दादा रेशीम बागेत गेले नाही. तत्वाशी ठाम राहिला. राजकारणामध्ये निश्चय, विचार आणि विचाराचे ठामपणा हे दादांच्याकडे मिळालं. कधीही राजकारणामध्ये ते नेहमी विकासामध्ये सत्तेच्या माध्यमातून विकास होतोय आणि सत्तेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, परंतु सत्तेसाठी त्यांनी विचार सोडला नाही, सामान्य माणसाच्या विकासासाठी सत्तेत गेले. ह्या बाबतीत माझा एक वेगळा अनुभव जर सांगेन थोडासा मी. अनेकांना असं वाटतं की दादा विचार, बरोबर आहे मानेसाहेब बोलतात, ते विचार त्यांनी बदलले नाही, पण ह्यातनं असा वेगळाही एक संदेश जाऊ शकतो की दादा जातीवादी होते का. तर त्या बाबतीत माझा अनुभव मी सांगेन, दादा हे विचाराला ठाम होते पण त्याच्या आडानं ते जातीयवादी नव्हते. बघा, कधी स्टेटमेंट त्यांचं नाही, हा सांगतो, स्टेटमेंट कधीच नाही, जातीच्या विरोधात स्टेटमेंट त्यांचं कधीच बघायला मिळालं नाही.
आणि त्याचं उदाहरण मी सांगेन. मला वाटते महाराष्ट्रात काही मोजकी ठराविक ब्राह्मण समाजाची लोक आहेत की जे राष्ट्रवादीत वरपर्यंत काम करू शकली. त्यातलं माझं उदाहरण स्वतःच आहे. एवढा मी मोठा होऊच शकलो नसतो, हा पहिला उदाहरण. आणि एकदाचा अनुभव सांगतो मी. सांगलीमध्ये जयंत पाटील साहेबांची इथे एक कार्यक्रम झाला होता आणि तिथं थोडंसं अमोल मिटकरी आमचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून काही वक्तव्य वगैरे झाली होती, त्याची टीका झाली वगैरे. तर त्यावेळेला मला काही अनेक लोकांचे फोन आले, असं असं वगैरे वगैरे. तर मी ऑन दी स्पॉट तिथं, तर दादांना लगेच हे बोलणं, दादांचा अंदाज काय माहित नव्हता. तर मी एक सोशल मीडियाला पोस्ट केली की थोडंसं हे चुकीचं आहे, असं नाही. ह्याही समाजाची काही लोक आपल्याला मानणारी आहेत, ती दुखावू नये ह्याचा विचार बोलणाऱ्यांनी करावा, असं मी आपली पोस्ट केली. ती पोस्ट आता कोणी बघितली हे मी जरा उघड नाही बोलणार, पण फार महत्वाच्या व्यक्तीनं ती पोस्ट बघितली. कसं गेलं दादांच्या कानावर माहित नाही. दादांनी ऑन दी स्पॉट तिथून ऑन दी स्पॉट धनंजय मुंडेंना आणि अमोल मिटकर ठराविक जणांना फोन केला. हे सांगणारी व्यक्ती माझी आमदार आहे जालन्यातली. त्यांनी मला हे सांगितलं, आता मी तर तिथं बघायला नव्हतो, तर दादांनी त्यांना काही गोष्टी सुनावल्या की तुम्हाला कळतं का, हे समाज सुद्धा माझ्याबरोबर गेले 50 वर्ष राजकारणात काम करतोय. मग त्यात अशी 2-3 महत्वाची नावं घेतली त्यांनी की हे आपल्यावर काम करतायत, ह्यांचा विचार तुम्ही का करत नाही, माफी माग मीडियासमोर जाऊन. आणि त्यावेळेला धनंजय मुंडेंनी त्याची माफी मागितलेली होती की बाबा असा माझा उद्देश नव्हता वगैरे 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 काय असेल त्या गोष्टी. तर त्यावेळेला दादा बोलले होते. मग त्यामध्ये बीड मधला एक कोणतरी नगराध्यक्ष, तर मला व्यक्तीचं नाव आठवत नाहीये, ते असतील. अजून एक 2-3 लोकांची दादांनी नावं घेतली की ही लोक ब्राह्मण आहेत आणि ही आपल्यावर काम करतात, तुम्ही त्यांचा विचार का नाही केला बोलताना. पण त्या दिवशी मला एक जाणीव झाली की दादा जातीयवादी नाहीत. योग्य काम, योग्य व्यक्ती, विचार वगैरे त्यांचे ठाम होते, त्याच्यात ते तडजोड कधी करत नव्हते. पण अमुक ठिकाणी आहे, अमुक व्यक्ती आहे म्हणून त्याचा तिरस्कार किंवा काय अशा गोष्टी त्या कधी करत नव्हते. दुसरा एक त्यांचा आणखीन एक गुण मला आवडतो. मी आता गेले 30-35-40 वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे. अनेक नेत्यांचा संपर्क आला, संबंध आला. अनेक नेत्यांचं नुकसान का होतं, तर XYZ न मला काहीतरी सांगितलं आणि मी एखाद्या चांगल्या माणसाच्या विरोधात काहीतरी चुकीचा निर्णय केला. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चुकीची लोक कडेला येतात, चांगली माणसं निघून जातात आणि कालांतराने त्या व्यक्ती नुकसानात येते. अजितदादांचा मी खास गुण सांगेन. तुम्ही बाबा अमुक सर तुमच्या विरोधात असं बोलत होते, माझ्याकडे पुरावा नसेल मी जर तिथं बोललो तर ते धाडस दादांच्याकडे कुणी, कान भरणे आपण मराठी शब्दात म्हणतो, कान भरायचं काम दादांच्याकडे कुणी करू शकत नव्हतं. त्यामुळे दादा एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणूनच वाढत गेले. म्हणजे त्यांच्याकडे असं होतं, मी जर सांगितलं की मला असं सरांनी असं झालं, ठीक आहे, कधी काल रात्री असं झालं, दादा पुढं बोलताना नंबर फोन लावायचे, काय रे रात्री तू असं केलं का, तर निलेश कुलकर्णी माझ्या पुढे इथं थांबलाय, त्याच्यावर असं सांगतोय, तू केलं का, जर केलं नसेल तर माझी संपली आणि जर केलं असेल तर त्याची संपली. हा रुजवा जागेवर ऑन दी स्पॉट. ह्या भीतीमुळं कधीही कुणीही कितीही असला, त्यांच्या जवळचा आहे, मोठा आहे, पदानं मोठा आहे, त्यांच्याकडे चुकीची बातमी चुकीच्या पद्धतीने कानात घालू शकत नव्हता. हा त्यांचा प्लस पॉईंट. पुरोगामी विचाराचं समर्थन अजितदादांनी कायम केलं, परंतु हे करत असताना कधी जातीयवादी स्टेटमेंट दादांच्या तोंडातून कधी निघालं नाही. सगळ्या समाजाला बरोबर घेण्याचं दादांचं जे काम होतं, पवार साहेबांसारखंच त्यांनी पण ते पुढे चालू ठेवलं. दादांचं एकंदर राजकारण बघितलं तर चव्हाण साहेबांचा खूप मोठा पगडा त्यांच्या राजकारणात होता, पवार साहेबांचा होता, प्रभाव होता. म्हणजे चव्हाण साहेबांच्या बद्दल खूप आम्ही जेव्हा खासगीत बोलायचो तेव्हा खूप आत्मीयता चव्हाण साहेबांच्या बद्दल दादांना होती, खूप आत्मीयता. अजितदादांचं एक स्टेटमेंट होतं, थोडीशी जीभ घसरली आणि धर्माच्या अनुषंगानं बोलताना दादांनी चुकीचं वक्तव्य केलं. ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी प्रायश्चित्त म्हणून कधी किंवा हा माझी चूक झाली, माझं चुकलं, आता दादा येऊन चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ बसले, हा भाग वेगळा. त्यावेळेला राजकीय टीकाटिप्पणी झाली, सर आत्मक्लेश त्यांनी केला. पण माझ्याच एखाद्या कृतीचं मला पश्चाताप झाला आणि मी तो जगासमोर कृतीतून दाखवून दिला की नाही मला त्याचा पश्चाताप होतोय. असं उदाहरण काय कधी घडलंय असं आपण महाराष्ट्राच्या राजकारणात नाही घडलं असं कधी. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता पूर्वीच्या काळात असेल तर माहित नाही, पण आता राजकारणामध्ये मी चुकीचं बोललो तर माणसं धाडस करत नाही, मी चुकीचं बोललो तेच पुढे रेटून येतात. तर त्या ठिकाणी दादांची ती भूमिका होती.
म्हणजे असं महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं नाही कधी. म्हणजे चुकलं तर मान्य केले चूक. शेवटी भाषणात बोलता बोलता कधी अनेक प्रसंग अनावधान व्हायचं, परंतु असं काही नव्हतं. त्यांचं मन खूप स्वच्छ होतं. आणि एक दादांची प्रतिमा म्हणजे विशिष्ट वर्गाने एक प्रतिमा तयार करण्याचं. शेवटी आपण जर राजकारणामध्ये बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे मुख्यमंत्री झाले, जे मंत्री झाले, त्यांनी जे धडाक्यात निर्णय घेतले, महाराष्ट्राचं दादांची जी कामाची पद्धत असेल, शेवटी दादांना टार्गेट केलं की उद्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्याचा स्पर्धक कोण आहे, आणि स्पर्धक म्हणून दादांना टार्गेट केलं. आणि आणखी आराला पण नेहमी म्हणायचे म्हशीपेक्षा रडकून मोठं. आरोप करायचे ते चुकीच्या पद्धतीनं करत होते. आणि आपण जर बघितलं तर समोरची पार्टी जी राजकारणामध्ये काम करते त्यांनी ह्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात काम केलं, आणि सातत्यानं दादांना बदनाम करण्याचं काम त्या माणसाने केलं. माझं या बाबतीत म्हणणं असं राहील की दादा साधारण 2014चा वगैरे काळ जर बघितला, प्रचंड लोकप्रियता महाराष्ट्रात झालेली होती दादांची. आणि कदाचित ती लोकप्रियता बघूनच काही गोष्टी अशा घडल्या, माझ्या निरीक्षणात काही गोष्टी येतात की टोटली म्हणजे पक्षांतर्गत म्हणा, पक्षविरोधी म्हणा, वेगळ्या विचाराची म्हणा, अशी वेगवेगळ्या पद्धतीची लोकांनी टार्गेटच केलं की हा अजित पवार जर उद्या आपला मुख्यमंत्री झाला तर हा 50 वर्ष ऐकणार नाही, दुसरे पवार साहेब आपल्या पुढे होतील. हे होऊ नये ह्याच्यासाठी इतकं प्रचंड प्रमाणात त्यांना रोज नवीन इश्यू, रोज वेगळा इश्यू, त्यातनं त्यांना टार्गेट करून बदनाम कसे होतील आणि त्यांचे कपडे घाण कसे होतील हा प्रयत्न केला गेला. आणि कदाचित आता अलीकडच्या काळात दादांची साधारण वागण्याची पद्धत वगैरे बघितलं तर दादा ह्या गोष्टींना कंटाळले होते असं माझं मत आहे. शेवटी किती व्यक्ती धडाकेबाज असला तरी काही कालांतरानं जेव्हा सारखं तेव्हा तो कंटाळतो, मानसिक पण आणि शारीरिक पण, की हे किती दिवस आपण सारखं हे करायचं. आणि दादा कुठलाही त्यांच्यावर झालेला आरोप स्वतः खोडायसाठी कधी गेले नाही. हा त्यांचा माझं असं मत आहे, ते स्वतः त्यांनी खोडायला पाहिजे होतं की हे मी नाही केलं, हा त्याचा पुरावा त्याच्या वेगळ्या प्रेस घेऊन दादांनी मांडलेलं असं मला कधीच दिसलं नाही. आणि बाकीच्यांनाही त्यांनी कधी मांडू दिलं नाही. त्यामुळे तो डाग राहिला असं वाटतं मला की तो नाही राहायला पाहिजे होता. आणि तसे दादा मुळीच नव्हते. आपल्या चर्चेच्या आता थोडस शेवटच्या टप्प्यात आपण आलोय. एक अशी कल्पना करूया मानेसाहेब की अजितदादा आत्ता आपल्याला तुमच्या समोर आहेत, तुम्ही एवढी वर्ष त्यांच्याबरोबर काम केलंय, तुम्हाला जर एक शेवटचं त्यांच्याशी बोलायची संधी दिली तर तुम्ही अजितदादांशी काय बोलाल, कसं बोलाल? दादा तुम्ही परत या, आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्ता जो महाराष्ट्रातला तुमच्यावर प्रेम करतोय, तुमच्या कामावर प्रेम करतो, तुमच्या गतीवर प्रेम करतो, खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे. महाराष्ट्र ज्या फेजमध्ये जातोय, आज महाराष्ट्राची आर्थिक अवस्था बघितली तर महाराष्ट्राला अर्थमंत्री म्हणून तुम्ही पाहिजे. महाराष्ट्राचं शिस्त लावायची असेल, राजकारणाला असेल किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रशासनाला, तर तुमची गरज आहे. आणि दादांनी परत या हीच माझी कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे. कुलकर्णी साहेब तुम्ही दादांकडे काय काय सांगाल? दादा काहीही करा, महाराष्ट्राचं नेतृत्व एक दिवस तुम्हाला करावं लागेल. आणि तुमच्यासारखा शिस्तबद्ध नेता, काटेकोर वागणारा नेता आणि थोडस वेगळ्या पद्धतीनं म्हणेन मी की एक सर्वांना आवडणारा नेता. म्हणजे आज तुम्ही प्रतिक्रिया बघितल्या तर विरोधातला एखादा कार्यकर्ता नेता सुद्धा दादांच्या विरोधात बोलू नाही शकत. तो त्याची चांगली गोष्ट काय तो मांडायला लागलाय, भावनेनं का होईना. असे तुम्ही आहात. तुम्ही लोकांना हवे, तुमच्या रूपानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघायची इच्छा लोकांची आहे. ती जर पूर्ण होत असेल तर वेगळ्या मार्गाने ती पूर्ण करावी, ही शेवटची इच्छा मी दादांच्या पाशी व्यक्त करेन. आपण चर्चा इथंच थांबूया. अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी आहे. आजच्या चर्चेतून अजितदादांचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा आपण प्रयत्न केला. आपण अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन करूया आणि थांबूया. धन्यवाद.